मी रात्रभर झोपलो नाही. आता शेवटचं मराठ्यांना एवढंच सांगणे, मी तुमच्यात असं नसन मला माहीत, पण मराठ्यांची एकजूट काय झालं तरी फुटू द्यायची नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग हटायचं. खंबीरपणे मुंबईला जाणार असं दिसतंय, पण खचलेले दिसत आहेत, तुमच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत. काय ही वेदना वाटते का की एवढं सगळं करताना सुद्धा हे सगळे महाराष्ट्रातले मराठे या सगळ्या वेदनेने असताना सुद्धा सरकार सकारात्मक बघत नाही, केवळ फक्त परीक्षा बघते असं वाटतंय का आडकाठी आणण्याचा प्रयत्न करते? तुमच्या डोळ्यातला एक जो भाव आहे तो नाही वाईट हे वाटतं. 54 लाख नोंदी मिळाल्या, 45 वर्षापासून समाज लढतोय, करोडोच्या संख्येनं मराठा समाज एकत्र आला आणि 250-300 पेक्षा जास्त बलिदान गेलेत. आमच्या लेकरांच्या डोळ्यात कंपाळाचं आई बहिणीचं कुंकू सुद्धा गेलं. अरे इतकं निर्दय करू शकतं? ज्या सरकारला या मराठ्यांनी गादीवर बसवलं, यांच्यावर गुराळ पडण्यासाठी मराठ्यांनी रात्रंदिवस खस्ता खाल्ल्या, ते लोक नोंदी मिळालेल्या असतानाही आरक्षण देऊ शकत नाही. म्हणजे हे इतकं भयानक हे दृश्य. नोंदी न मिळालेल्या लोकाला आरक्षण देऊन सुद्धा टाकलं आणि माझ्या गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं मरायला लागले आणि तुम्ही त्यांना आरक्षण सुद्धा देऊ शकत नाही हक्काचं. याच्यापेक्षा निर्दयपणा काय असायला पाहिजे? माझा मराठा समाज आज ताकदीनं लढतोय. हजारो केसेस झाल्या, आमच्या माता माऊलींचे डोके फोडले, तरी आम्ही शांततेत करतोय. आजही 1 महिना झालाय आमरण उपोषणाची आणि मराठे मुंबईकडे जाण्याची घोषणा केलेली, तरीही सरकार गांभीर्याने घेत नाही. इतकं निर्दयपणा यांच्या अंगात असणं म्हणजे हा खूप अन्यायाचा कळस झाला, खूप अन्यायाचा कळस झाला. आणि शेवटी आता मराठ्यांनाच हे शांततेचा आसरा हातात घेऊन यांना कायमचं यांचं भविष्य संपवल्याशिवाय जमणार नाही. कारण जर आपलेच पोरांच्या नरड्यावर पाय द्यायचं यांनी ठरवलं असलं, आपले पोरं मोठे झाले नाही पाहिजेत आणि आरक्षण दिलं नाही पाहिजे असं जर यांनी ठरवलं असेल, तर मग मात्र यांचं राजकीय करिअर पूर्ण कायमचं सुपडा साफ केल्याशिवाय चालणार नाही मराठा. कारण आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही. हे बघा, मी लढायला आणि मरायला कधीच भेट नाही आणि भेटणार सुद्धा. पण मला एक वाईट वाटतं की इतका निर्दयपणा मंत्र्यात आमदारात असू शकतो, सरकारमध्ये असू शकतो. शेवटी तुम्ही सुद्धा माणूस आहेत, तुमच्यात माणुसकी जिवंत असली पाहिजे. अरे जर तुमच्या डोळ्यात एकदा आत्महत्या झाल्या तर तुम्हाला झोपसुद्धा नाही यायला पाहिजे आणि तुम्ही मात्र सहजतेने आंदोलन हाताळताय, सहजतेने कामं करताय. मराठ्यांना तुम्ही ताबडतोब आरक्षण दिलं असतं तर मराठ्यांना आज ही मुंबईकडं निघण्याची वेळ आली नसती. आज आता या भूमिकेवर ठाम येत आम्ही की तिथं काही झालं तरी हरकत नाही, मात्र आता आरक्षण घेतल्याशिवाय मागं नाही फिरायचं. हे अश्रू संतापाची लाट म्हणून समोर येईल. लाट तर मराठ्यांची आहेच, परंतु काय असतं शेवटी मला माहीत नाही, मी समाजात असं नसं, फक्त मराठ्यांनी एकजूट नाही पडू द्यायची. मी आता छातीवर गोळ्या तरी पडल्या तरी मी माग हटणार नाही. कारण पोरं मराठ्यांचे मोठे झालेले बघायचे आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो आहे. मी रात्रभर झोपलो नाही. आता शेवटचं मराठ्यांना एवढंच सांगणे, मी तुमच्यात असं नसन मला माहीत, पण मराठ्यांची एकजूट काय झालं तरी फुटू द्यायची नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग हटायचं. आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे? आपले मराठ्यांचे पोरं आत्महत्या करायला लागलेत, तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत. आपले पोरं संपले पाहिजेत, आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही. आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले, आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यात, तरी पण हे देत नाहीत. मला फक्त या समाजात मी असं नसन याचा मला जास्त त्रास होतोय.
की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे. परंतु या उपोषणामुळं शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची. म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलं की मी आपले मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मुंबईकडे निघालो. फक्त मी तुमच्यात आसन नसन मला माहीत नाही, ही विचार मरू द्यायचा नाही आणि हे आंदोलनसुद्धा बंद पडू द्यायचं नाही. काही झालं तरी हरकत नाही. आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा. मी मात्र आता 9 वाजता मुंबईकडे निघालो आहे आणि मी आता मागं हटणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी या मराठा समाज मोठे व्हावेत लेकरं म्हणून लढणार आहे. ही वेळ सरकारने आणली आणि सरकारमधल्या सगळ्या व्यवस्थेने आत्तापर्यंत जे काही तुम्हाला सांगितलं ते सगळं केवळ तुम्हाला झुलवण्यासाठी आणि या वेदनेपर्यंत आणण्यासाठी होत असेल. आणि मला माझे बलिदान डोळ्यासमोर यायला लागले, म्हणून माझ्या डोळ्याला पाणी यायला लागलं की जे कुटुंब ज्या बांधवाने आमची आत्महत्या केली ना, त्या माता माऊली जाऊन विचारा करता पुरुष घरात नसल्यावर काय होतं. ज्याचा एकुलता एक पोरानं आत्महत्या केली त्याच्या बापाला जाऊन विचारा काळजातलं लेकरू नसल्यावर काय होतं. ज्या दिवशी संक्रांतीचा सण करायचा त्या दिवशी त्या माऊलीला नवऱ्याची पण आठवण आली आणि कंपाळाला कुंकू कसं लावायचं याची पण आठवण आली. माझ्या डोळ्याला पाणी येण्याचं कारण ते की शेकडो माता माऊल्यांच्या कंपाळाला कुंकू नाही राहिलं आमच्या. तरी इतका निर्दयपणा सरकारच्या मनात असू शकतो. आता यांचा नीटोबा सरळ केल्याशिवाय मराठ्यांना आता शांत बसून नाही चालणार. शेवटी आपले मुडदे पडत असले ना, आपल्या मराठ्यांच्या पोरांची वाटोळं होत असली, आता आपल्याला शांत बसून नाही चालणार. कारण आपण आता बघायची भूमिका नाही घेऊ शकत. आपल्याही मनगटात खूप ताकद आहे. आता आपल्याला तिचा पुरा उपयोग करायला लागणार आहे. कारण बलिदानं गेलेत असे की काहींचे एकुलते एक मुलं गेलेत. काल एक पैठणचा बांधव आला होता, त्याचा एकुलता एक मुलगा होता. तो कुठं सरकारची मदत मिळावी म्हणून माझ्याकडे आला नव्हता. 3 महिने झालं त्याचा मुलगा आपल्यासाठी बलिदान देऊन. आपल्याला कोणालाच माहीत नव्हतं. म्हणून कालपासून मी खूप व्यथित झालेलो आहे की आणि माझ्या डोळ्याला पाणी याचे कारणंसुद्धा ती आहेत की 250-300 पेक्षा जास्त बलिदान गेले. आणि काल पैठणचं बलिदान गेलेलं त्या बापानं सांगितलं सुद्धा नाही. तो दुःखात होता खूप. त्याने सांगितलं आता माझं एकुलता एक पोरग गेलंय, फक्त तुम्हाला सांगायसाठी आलोय, जाऊ द्या. माझं गेलं तर एकुलता एकच होतं, जाऊ द्या गेलं तर, पण आरक्षण घ्यायचं आहे आपल्याला. त्यावेळेस त्याच्या अंगात काटे आले होते आणि अंगाचा थरकाप उडाला होता की एकुलता एक पोरगा जाऊन जर समाजाची ही भावना असते तर इतकं नालायक सरकार असू शकतं की लेकरं त्यांचे जनतेतले लेकरं मरत असताना सुद्धा, त्यांच्याच जनतेतले मरत असताना हे सरकार उघड्या डोळ्यानं बघू शकतं. आणि ते बी हक्काचं आरक्षण असून काय वाटत असेल त्या बापाला. पोरगण ह्या आत्महत्या केली मराठा आरक्षणासाठी आणि एकुलता एक होतं. काय राहिलं त्याच्या घरात? कोणीच नाही राहिलं. असे शेकडो कुटुंब आहेत या महाराष्ट्रातले की त्यांच्या घरातले कर्ते पुरुषी गेले, कोणाचं एकुलता एक पोरगं गेलं या आरक्षणासाठी. तरीही सरकारने माझे मराठा समाजाला हात जोडून आव्हान आहे की मायबापा आता या आरपारची शेवटची लढाई, आता घरी नाही राहायचं, ताकदीनं पेटून बाहेर आहे. केशी फिशी सगळं झुगारून लावा, काय होत नाही त्यांनी. आपले लेकरं मेलेत ते आपल्यात नाही आहेत. त्यांच्या बलिदान, त्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. म्हणून सगळे घराच्या बाहेर पडा आणि मुंबईकडे चला. मी शक्यतो आता समाजाला विचारून शक्यतो आजपासूनच आमरण उपोषण करत करत मी रस्त्यानंच मुंबईपर्यंत जाणार आहे. 26 जानेवारीपर्यंत तिथे गेल्यावरही मला उपोषणच करायचं आहे. शेवटी मला जीवाची बाजी तिथंही लावायची पेक्षा ह्या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत, मराठा समाज मोठा व्हावा आणि यांना आरक्षण मिळावं म्हणून. आणि ते जे बलिदान गेलेत या बलिदान मला इतके व्यथित करायला लागलेत की मला कर्मसुद्धा नाही त्या बलिदानामुळं. त्यामुळे त्यांचं स्वप्न आता पूर्ण करायची वेळ आली. बलिदान गेलेल्या भावांची हजारो लाखो पोरांवरती राज्यात केसेस झालेले आहेत, त्यांचंही आता स्वप्न साकार करायची वेळ आली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.